काही लोक कुठेही गेले तरी सगळ्यांना आवडतात. त्यांच्याशी बोलायला लोकांना आवडतं. त्यांच्यावर लोक पटकन ट्रस्ट करतात आणि त्यांचं बोलणं लोक ऐकतात. आणि काही लोक ते चांगले असतात, हुशार असतात, पण तरीही लोकांशी कनेक्ट होत नाहीत. का? कारण सक्सेस फक्त टॅलेंटवर ठरत नाही. लोकांशी कसं बोलता, कसं वागता आणि त्यांना कसं फील करून देता यावर ठरतं. याचं उत्तर एका लेजेंडरी पुस्तकात आहे. हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. हे पुस्तक तुम्हाला शिकवतं लोकांना मॅनिप्युलेट नाही तर जेन्युअनली कनेक्ट कसं करायचं. आज आपण जाणून घेणार आहोत या पुस्तकातील 10 लाईफ चेंजिंग लेसन्स, तेही रिअल लाईफ एक्झाम्पल्ससह, अगदी मराठीत. आणि विश्वास ठेवा, जर तुम्ही हे 10 लेसन्स फॉलो केले तर तुमची कम्युनिकेशन, रिलेशनशिप्स, कॉन्फिडन्स आणि इन्फ्लुएन्स सगळंच बदलू शकतं. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात टॉक विथ पुस्तक, जिथे आपण जगातील सर्वोत्तम पुस्तकांमधील जीवन बदलणारे धडे अगदी सोप्या मराठीत समजून घेतो. आजचा विषय आहे जगातील सर्वात प्रसिद्ध कम्युनिकेशन आणि पीपल स्किल्स पुस्तकांपैकी एक, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. हे पुस्तक डेल कार्नेगी यांनी लिहिले आहे. हे पुस्तक जवळजवळ शंभर वर्षांपूर्वीचे आहे. पण आजही यातील लेसन्स ऑफिस, बिझनेस, यूट्यूब, सोशल मीडिया, फ्रेंडशिप्स, फॅमिली सगळीकडे लागू पडतात. आज आपण पाहणार आहोत या पुस्तकातील 10 पॉवरफुल लेसन्स, जे तुमची बोलण्याची स्टाईल, लोकांशी वागण्याची पद्धत आणि इन्फ्लुएन्स पूर्णपणे बदलू शकतात. लेसन पहिला, डोंट क्रिटिसाइज, कंडेम ऑर कंप्लेन. या पुस्तकातील पहिला आणि सर्वात पॉवरफुल लेसन. लोकांना सतत क्रिटिसाइज करू नका, कारण क्रिटिसिझममुळे लोक बदलत नाहीत, ते डिफेन्सिव्ह होतात. समजा तुमचा मित्र उशिरा आला. तुम्ही म्हणालात, तू नेहमीच उशीर करतोस, काही सेन्स आहे का? काय होईल? तो चिडेल, जस्टिफाय करेल, रिलेशनशिप खराब होईल. पण तुम्ही म्हणालात, अरे, तुझी वाट पाहत होतो, पुढच्या वेळी थोडं लवकर आलास तर अजून मजा येईल. यात फरक बघा. सेम मेसेज बट डिफरंट डिलिव्हरी. लोकांना चुकीचं वाटायला लावलं तर ते दूर जातात, समजून घेतलं तर ते जवळ येतात. लेसन दुसरा, गिव्ह ऑनेस्ट अँड सिन्सिअर ॲप्रिसिएशन. प्रत्येक माणसाला एक गोष्ट हवी असते, महत्वाचं वाटणं. डेल कार्नेगी सांगतात, लोकांना फेक फ्लॅटरी नको, त्यांना जेन्युइन ॲप्रिसिएशन हवं असतं. समजा तुमच्या घरात कोणी छान चहा बनवला, तुम्ही काहीच बोलला नाहीत, तर तो क्षण संपला. पण तुम्ही म्हणालात, वा, आजचा चहा खूप छान झाला, तर समोरच्याला कसं वाटतं? व्हॅल्यूड. ही छोटी सवय रिलेशनशिप स्ट्रॉंगर करते. एका ऑफिसमध्ये एक छोटा एम्प्लॉई होता. तो खूप मेहनत करायचा, पण त्याला वाटायचं की कोणी त्याचं कौतुकच करत नाही. त्यामुळे तो हळूहळू डिमोटिवेट झाला. एक दिवस त्याच्या मॅनेजरने फक्त एवढंच म्हटलं, तुझ्यामुळे आज क्लायंट खुश झाला, गुड जॉब. फक्त एवढंच. पण त्या एका सेंटेन्सने त्या एम्प्लॉईचा कॉन्फिडन्स बदलला. का? कारण ॲप्रिसिएशन माणसाला फक्त खुश करत नाही, तर तो त्याला इम्प्रूव्ह होण्याची एनर्जी देतो. लेसन तिसरा, बिकम जेन्युइनली इंटरेस्टेड इन अदर पीपल. लोकांना तुमच्यात इंटरेस्ट येण्याचा सर्वात सोपा मार्ग काय? आधी तुम्ही त्यांच्यात इंटरेस्ट घ्या. बहुतेक लोक कन्व्हर्सेशनमध्ये काय करतात? स्वतःबद्दल बोलतात, स्वतःचे अचीवमेंट सांगतात, स्वतःला प्रूव्ह करतात. पण पॉवरफुल कम्युनिकेटर्स काय करतात? प्रश्न विचारतात, ऐकतात आणि समोरच्याबद्दल जेन्युइनली जाणून घेतात. तुम्ही एखाद्या कस्टमरला म्हणालात, हा प्रोडक्ट घ्या, बेस्ट आहे, वर्सेस तुम्हाला कोणत्या यूजसाठी हवा आहे, बजेट काय आहे, मी तुम्हाला बेस्ट ऑप्शन सजेस्ट करतो, कोणत्या सेलरवर जास्त ट्रस्ट बसेल? उत्तर आहे दुसऱ्यावर. लेसन 4, स्माईल. सिंपल वाटतं, पण पॉवरफुल आहे. तुमची स्माईल तुमच्या वर्ड्सच्या आधी बोलते. एक जेन्युइन स्माईल ट्रस्ट वाढवते, टेन्शन कमी करते, समोरच्याला कम्फर्ट देते. 2 शॉपकीपर होते. पहिला सिरियस फेस आणि ड्राय आन्सर, तर दुसरा हसून बोलतो, वेलकम फील करून देतो. लोक कुठे परत जातील? उत्तर आहे दुसऱ्याकडे. पीपल रिमेंबर हाऊ यू मेक देम फील. लेसन 5वा,
रिमेंबर अँड यूज पीपल्स नेम. डेल कार्नेगी म्हणतात, एखाद्या व्यक्तीचं नाव हा त्या व्यक्तीसाठी जगातील सर्वात स्वीट साऊंड असतो. जर तुम्ही कस्टमरला म्हणालात, "हो बोला" वर्सेस "हो सर प्रकाशजी सांगा", काय फरक वाटतो? दुसऱ्यात पर्सनल टच आहे. लोकांना वाटतं, हा मला ओळखतो, मला व्हॅल्यू देतो. हे बिझनेस, नेटवर्किंग, फ्रेंडशिप्स सगळीकडे लागू आहे. लेसन 6वा. बी अ गुड लिसनर. लोकांना इम्प्रेस करायचं असेल तर जास्त बोलू नका, जास्त ऐका. खूप लोकांना वाटतं, मी स्मार्ट बोललो तर लोक इम्प्रेस होतील. पण खरं काय? लोकांना स्वतःबद्दल बोलायला जास्त आवडतं. समजा तुमचा मित्र प्रॉब्लेममध्ये आहे. तुम्ही लगेच ॲडवाईस दिलात. हे कर, ते कर, असं कर. वर्सेस तुम्ही आधी 5 मिनिटं फक्त शांतपणे ऐकलत. तो काय म्हणेल? तू खरंच समजून घेतलंस. लिसनिंग क्रिएट्स कनेक्शन फास्टर दॅन स्पीकिंग. लेसन 7वा. टॉक इन टर्म्स ऑफ द अदर पर्सन्स इंटरेस्ट. जर तुम्हाला कोणावर प्रभाव टाकायचा असेल तर फक्त तुमचं मत सांगू नका. समोरच्याला काय महत्त्वाचं वाटतं ते समजा. तुम्ही कस्टमरला म्हणालात, हा प्रॉडक्ट प्रीमियम आहे वर्सेस हा प्रॉडक्ट तुमच्या डेली यूजसाठी टिकाऊ आहे आणि तुमच्या बजेटमध्ये बेस्ट आहे. दुसरं सेंटेन्स जास्त पॉवरफुल आहे. का? कारण ते त्याच्या गरजेशी कनेक्ट होतं. लेसन 8. अवॉइड आर्ग्युमेंट्स, दे रेअरली हेल्प. डेल कार्नेगींचा पॉवरफुल लेसन. वाद जिंकूनही तुम्ही माणूस हरू शकता. आर्ग्युमेंटमध्ये काय होतं? इगो वाढतो, समज कमी होते, रिलेशन वीक होतं. घरात किंवा कमेंट सेक्शनमध्ये बघा. कधी-कधी लोक ट्रूथ सिद्ध करतात, पण रिलेशन बिघडवतात. त्याऐवजी तुझा पॉइंट समजला, इंटरेस्टिंग आहे, चल दुसऱ्या अँगलने बघू, हे जास्त मॅच्युअर आहे. लेसन 9. इफ यू आर रॉंग, ॲडमिट इट क्विकली. चूक झाली तर डिफेंड करू नका, लवकर मान्य करा. हे वीक नाही, हे स्ट्रॉंग असण्याचे लक्षण आहे. तुम्ही कस्टमरला रॉंग साईज पाठवलं. तुम्ही म्हणालात, आमची चूक नाही, तर ट्रस्ट संपला. पण तुम्ही म्हणालात, हो सर, आमच्याकडून चूक झाली, आम्ही लगेच रिप्लेस करतो. काय होईल? ट्रस्ट वाढेल. ओनिंग मिस्टेक्स बिल्ड्स रिस्पेक्ट. लेसन 10. मेक पीपल फील इम्पॉर्टंट. या पुस्तकाचा फायनल आणि मोस्ट ब्युटिफुल लेसन. प्रत्येक माणसाला महत्त्वाचं वाटायला आवडतं. जर तुम्ही लोकांना फील करून दिलं की ते ऐकले जात आहेत, त्यांची व्हॅल्यू आहे, त्यांचं मत महत्त्वाचं आहे, तर ते तुमच्यावर ट्रस्ट करतात. तुमच्या यूट्यूब ऑडियन्सला तुम्ही म्हणालात, कमेंट करा वर्सेस तुमचं मत माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा. दुसरं जास्त पर्सनल आहे आणि म्हणून एंगेजमेंट वाढतो. मित्रांनो, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल आपल्याला एक खूप सुंदर सत्य शिकवतं. लोकांना इम्प्रेस करण्यापेक्षा त्यांना महत्त्वाचं वाटू देणं जास्त पॉवरफुल आहे. जास्त बोलण्यापेक्षा जास्त ऐकणं पॉवरफुल आहे. क्रिटिसाइज करण्यापेक्षा ॲप्रिशिएट करणं जास्त पॉवरफुल आहे. जर तुम्हाला बेटर कम्युनिकेशन, स्ट्रॉंग रिलेशनशिप्स, बिझनेस ग्रोथ, लॉयल कस्टमर्स, स्ट्रॉंग पर्सनल ब्रँड किंवा कॉन्फिडंट सोशल प्रेझेन्स हवं असेल, तर या पुस्तकातील लेसन्स तुमच्यासाठी सोने आहेत. लक्षात ठेवा, लोक तुमचं ज्ञान विसरू शकतात, पण तुम्ही त्यांना कसं फील केलं हे कधीच विसरू शकत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये नक्की लिहा, आजपासून तुम्ही कोणती एक पीपल स्किल वापरणार आहात. आणि अशाच पॉवरफुल कम्युनिकेशन बुक्स, सेल्फ इम्प्रूव्हमेंट बुक्स, लीडरशिप बुक्स आणि बुक समरीजसाठी टॉक विथ पुस्तक चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा, लोकांना जिंकायचं असेल तर आधी त्यांना समजून घ्या. पुन्हा भेटूया नवीन पुस्तकाच्या नवीन पॉवरफुल लेसनसह, फक्त टॉक टॉक विथ पुस्तकवर. धन्यवाद.